पाच पैकी 3 राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललं. आसाम, पश्चिम बंगालसह पुदुचेरीमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता येणार, तर केरळमध्ये डाव्यांना धोबीपछाड देत काँग्रेसची सत्ता. तमिळनाडू थलपती विजयची ग्रँड एंट्री. थलपती विजय तमिळनाडूत सत्ता स्थापन करणार. 1967 नंतर पहिल्यांदाच डीएमके आणि एआयडीएमके विना सत्ता. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या सत्तेला सुरुंग. तृणमूलचा विजय वारू भाजपने 100 जागांच्या आतच रोखला. 2021ला 77 जागा जिंकणाऱ्या भाजपची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल. निराश होऊ नका, विजय आपलाच आहे. कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका. ममता बॅनर्जी यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. अनेक जागांवर तृणमूल आघाडीवर असल्याचा दावा. निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये जोरदार राडा. आसनसोलमध्ये भाजप टीएमसीचे कार्यकर्ते भिडले. भाजपच्या कार्यालयाबाहेर खुर्च्यांची तोडफोड. भाजपकडून विजयाचा जल्लोष. पंतप्रधान नरेंद्र मोदी जल्लोषात सहभागी होणार. संध्याकाळी 6:30 वाजता कार्यकर्त्यांना संबोधित करणार. आसाममध्ये सीएम हिमंता बिस्वा शर्मा यांच्या जादू कायम. आसामचा गड राखण्यात भाजपला यश. काँग्रेस पुन्हा सत्तेबाहेर. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पॉवर शो. दिवंगत अजितदादांचा रेकॉर्ड मोडत सर्वाधिक 2,18,930 मतं मिळवत विजयी. सुनेत्रा पवार यांनी मानले मतदारांचे आभार. आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये भाजपची सत्ता. अक्षय कर्डिलेंचा विजय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या गोविंद मोकाटेंना धक्का.